मित्रांनो, सखीनो, मी सुपर्णा माने आपल्या सुपर्णाच किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहोत खिमा पाव। तर त्याच्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत। प्रथम आपण घेणार आहोत अर्धा किलो चिकन जे बारीक खिमा केलेला आहे। त्याच्यानंतर मालवणी मसाला घेतलेला आहे 3 चमचे। आपण चवीनुसार मीठ घेणार आहोत, हळद, काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे, आलं लसूण पेस्ट 2 चमच, लिंबू, कोथिंबीर आणि पुदिना कापून घेतलेला आहे। आता आपण मॅरिनेट साठी सुरुवात करू। चिकन मॅरिनेट करायला आता आपण सुरुवात करत आहोत। तर प्रथम आपण घेतलेला आहे चिकन खिमा, अर्धा किलो घेतलेला आहे। तो पूर्ण आपण एका बाउल मध्ये काढून घेतलेला आहे। त्याच्यानंतर त्याच्यावर टाकणार आहोत आपण अर्धा लिंबू घेतलेला आहे, तो त्याच्यावर टाकणार आहोत। तर याच्यामध्ये आपण अर्धा लिंबू, हळद 1 चमचा आणि 2 मोठे चमचे आपण घेतलेले आहे, आलं लसूण पेस्ट ती टाकलेली आहे आणि 2 चमच्यावरून आपण मीठ टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये टाकणार आहोत 3 चमचे मालवणी मसाला, त्यानंतर थोडासा 2 चमचे होतील असा पुदिना बारीक चिरलेला आणि थोडी कोथिंबीर टाकणार आहोत। ही थोडी कोथिंबीर आपण ठेवलेली आहे, ती नंतर वापरणार आहोत। हे सगळं मिक्स करून 15 ते 20 मिनिटं आपण याला मॅरिनेट होण्यासाठी साईडला ठेवू। त्यानंतर आपण पुढची तयारी करू। हे व्यवस्थित मिक्स करून 15-20 मिनिटं आपण हे साईडला ठेवू। असं व्यवस्थित मिक्स करायचं, सगळे जिन्नस आतमध्ये लागले पाहिजेत त्याला। आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे, ते आपण आता मॅरिनेट होण्यासाठी 15-20 मिनिटं बाजूला ठेवू। आता याच्यामध्ये आपण 3 मोठे चमच भरून तेल टाकलेलं आहे। बघा, साधारण 3 मोठे चमचे, 3 ते 4 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालं, कढई पहिलीच गॅसवर ठेवली होती, थोडंफार गरम झालेली कढई। त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत हिरवी मिरची चांगली। हिरवी मिरचीचा जो फ्लेवर आहे, तो उग्र वास असतो तो हिरव्या मिरचीचा, तो जाईपर्यंत थोडासा आपण त्याला हलवून घेऊ। कांदा टाकल्यानंतर हिरवी मिरची भाजली जाणार नाही व्यवस्थित, म्हणून प्रथम आपण हिरवी मिरची भाजून घेऊ। गॅस मोठा ठेवलेला आहे। आता 1 मिनिट झालेला आहे। आपण जो चॉप केलेला, एकदम बारीक चॉप केलेला जो कांदा आहे, तो आपण आता या स्टेजवर टाकणार आहोत सगळा। कांदा आपण मऊ होईपर्यंत परतून घेणार आहोत। 2 minutes later. बघा, 2 मिनिटं आता कंटिन्यूअसली असं हलवून हे थोडा मऊ होईपर्यंत कांदा परतून घेतलेला आहे। कंटिन्यू 2 मिनिटांनी हा परतलेला आहे न थांबता। थोडा मऊ झालेला आहे। या स्टेजवरती आपण याच्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो। 2 मीडियम साईजचे टोमॅटो आहेत, ते टाकायचे आहेत। टोमॅटो टाकल्यानंतर आपण ते लवकर विरघळावं म्हणून अर्धा चमचा मीठ टाकणार आहोत आणि आपण मॅरिनेट करताना आपण त्याच्यामध्ये 2 चमचे मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे याच्यामध्ये अर्धा चमचाच मीठ टाकलेलं आहे। आता हा टोमॅटो पूर्ण स्मॅश होईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। गॅस आपण मोठाच ठेवलेला आहे, बारीक केलेला नाही गॅस, पण हे चम्मच आहे हो काढूचा, हा कंटिन्युअस हलवत राहायला पाहिजे, अन्यथा ते नाही हलवलं आपण तर ते चिपकायची संभावना असते, म्हणून हलवत राहायचं आहे। आता हा टोमॅटो विरघळेपर्यंत आपण कंटिन्युअस हलवत राहणार आहोत। A few moments later. आता हे 2 मिनिटांनी गरम याच्यावरती
हलवलेलं आहे. हे पूर्ण मिश्रण आपण जे कांदा टोमॅटो मिरची टाकलेले आहे ते आता हे 1 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया. म्हणजे याला वाफ लागून पटकन हा टोमॅटो स्मॅश होऊन जाईल. त्यामुळे आपण आता त्याच्यावर 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम आहे ती बारीक करायची आहे आणि आपण 1 मिनिटासाठी ते तसंच सोडून देऊ. A few moments later. बघा याला वाफ आलेली आहे. आपण या स्टेजवरती झाकण काढून हलवून घेणार आहोत. हे बघा बऱ्यापैकी कांदा टोमॅटो मिक्स झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत काश्मीरी मिरची पावडर. कारण आपण मालवणी मसाला मॅरिनेट करताना टाकलेला आहे. काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे ती आता या स्टेजवर आपण टाकायचं आहे. गॅस मोठा केला आहे आणि मी छोटे 3 चमचे भरून घेतलेली आहे मिरची पावडर ती टाकलेली आहे. या छोट्या चमच्याने मोजून घेतलेली आहे 3 चमचे. ते तर याच्यामध्ये मिक्स करणार. A few moments later. तुम्ही बघता व्यवस्थित कांदा आणि टोमॅटो एकत्र झालेला आहे. त्याला तेल सुटलेलं आहे. तुम्हाला दिसतच असेल हे बघा तेल सुटलेलं आहे. या स्टेजवरती आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत. खूप सारी कोथिंबीर टाकलेली आहे. मिक्स करून घेते आता. असं याच्यामध्ये कोथिंबीर टाकली परतताना तर त्याचा कोथिंबीरचा कलर पण तसाच राहतो आणि कोथिंबीरचा जो फ्लेवर असतो तो हे आपल्या याच्यामध्ये उतरला जातो. तर यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये गॅस बारीकच आहे. आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे किमा तो टाकणार आहोत या स्टेजला. हा व्यवस्थित याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. A few moments later. गॅस थोड्या वेळासाठी आता मी हाय फ्लेमवर ठेवला होता आणि ते व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. तुम्ही पाहता त्याच्यामध्ये व्यवस्थित आपण कांदा टोमॅटो टाकलेला आहे तो व्यवस्थित मिक्स झालेला आहे. त्याच्यानंतर आपण त्याला बारीक फ्लेमवरती चिकन असल्यामुळे 10 ते 15 मिनिटं बारीक फ्लेमवरती आपण त्याला झाकण लावून शिजत ठेवणार आहोत. झाकण लावून शिजत ठेवणार आणि गॅसची फ्लेम बारीक करणार आहोत. तर बारीक याच्यावर वाफेवरती ते शिजलं जाणार. A few moments later. बरोबर आता 15 मिनिटं झालेली आहे. पहा इथे मस्तपैकी तेल सुटलेलं आहे. हे आपलं किमा तयार झालेला आहे. चिकन असल्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही. जर तुम्ही मटणाचा किमा करत असाल तर पद्धतशीर वापरा. फक्त शिजवण्यासाठी तुम्हाला मटण जास्त वेळ लागेल किंवा मटण आहे ते थोडंसं तुम्ही पहिलं बॉईल करून घ्या त्यानंतर मग किमामध्ये वापरू शकता. अशा प्रकारे तुम्ही मटणाचा किमा पण बनवू शकता आणि चिकनचा पण किमा बनवू शकता. चिकनला थोडा वेळ कमी लागतो, मटणाला थोडा वेळ जास्त लागतो. अशा प्रकारे आपला हा किमा तयार झालेला आहे. आता आपण पाव गरम करणार आहोत. तवा गरम झालेला आहे. गॅस बारीक ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपण टाकलेलं आहे बटर. हे बटर थोडंसं पसरून घेऊया. याचं काय होतं पाव चिकटतो खाली. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर टाकलेला आहे पाव. आता हा चमचा वापरला आहे कारण ह्या चमचाला जे मसाले आपले मसाले चिकटलेले आहेत ते पावाला लागणार आणि पाव अजून छान लागणार आपल्याला. बघा आपण असं व्यवस्थित दोन्ही साईडला बटर लावून घेतलेलं आहे.
इथे व्यवस्थित मसाला पण त्याला लागलेला आहे. आता आपण फोल्ड करून गरम करू. हा व्यवस्थित आता गरम झालेला आहे. आपण आता या स्टेजला गॅस बंद केला आहे आणि आपण आता प्लेटिंग करू. आपण पटकन काढणार आहोत. पाव लिंबू अशा प्रकारे आपल्याला तयार झालेली आहे. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ही डिश बनवून बघा. तर तुम्हाला ही डिश आवडली असेल आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.